जय हिंद मित्रांनो. बघा मित्रांनो, चक्रवाढ व्याज हे प्रकरण आपण बघतो आहे. त्याच्यामध्ये भाग पहिला भाग दुसरा हे दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. हा असेल आपला तिसरा व्हिडिओ आणि तिसरा भाग. ठीक आहे. तुमच्याकडे मित्रांनो हेडिंग द्या प्रकार नंबर 14. आणि जर मित्रांनो तुम्ही भाग पहिला आणि भाग दुसरा किंवा प्रकार पहिला दुसरा तिसरा हे बघितलं नसेल तर आपण ते व्हिडिओ टाकलेले आहेत, ते बघून घ्या आणि म्हणजे तुम्हाला सिक्वेन्सनुसार ते समजेल. ठीक आहे. चला बघा, चक्रवाढ व्याज हे प्रकरण भरपूर मुलांना अवघड जातं. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला हे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. चला पुढे प्रश्न काय आहे, तर 20% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील चक्रवाढ व्याज व साधारण व्याजातील फरक किती आहे? तर फरक सर 40 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती आहे की ज्यांचं फरक 40 रुपये आलाय? काय म्हणते, 20% वार्षिक दराने 2 वर्षाकरता त्याने एकाने गुंतवली रक्कम, चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजातील फरक 40 आहे. तर ती रक्कम कोणती गुंतवली आहे असा प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो, याला फोकस काय करायचं मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट तुम्हाला काय पहिले सरळ व्याज काढा, मग चक्रवाढ व्याज काढा आणि मग दोघांची वजाबाकी करा, तेवढं करायची गरज नाही. तुम्हाला शॉर्टकट कसं सॉल्व्ह करता येईल ते तुम्हाला सांगतो. बघा काय करायचं आहे, पहिले मित्रांनो ह्या पर्सेंटेजवरती फोकस करायचं आहे. किती पर्सेंटेज आहे? तर 20% आहे. तर 20%ला सर मी असं लिहू शकतो, 20 भागीला सर 100. हो सर लिहू शकतो. आता फक्त याला काय करायचं आहे, याला फक्त कटछाट करायचं आहे. 20 एक तर सर 20 आणि 20 पंच तर सर 100. बस मित्रांनो, हे जे काही आहे ना 1/5, ह्या 1/5चा फक्त मित्रांनो करायचं आपल्याला वर्ग. 1चा वर्ग किती आहे? तर सर 1. 5चा वर्ग किती आहे? तर 5चा वर्ग सर 25. आता हे 1 जे आहे, 1 आहे मित्रांनो फरक. हे 1 जे आहे ना वरती, 1 म्हणजे सर हे 40 आहे आणि हे 25 म्हणजे ती रक्कम आहे. म्हणजे 25 आपल्याला काढायचं आहे. तर सर हे 25 म्हणजे सर किती? बस इथे मित्रांनो गुणाकार टाका आणि हा 1 भागिले आणा आणि फक्त मित्रांनो याला कटछाट करा. आता 25 चूक, तर 25 चूक सर 100 आणि हा 0 इथे. म्हणजे ती रक्कम कोणती आहे? तर ती रक्कम आहे सर 1000 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 1000 रुपये. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं काही अवघड? लागलं काही वेळ? फक्त मित्रांनो तुम्हाला योग्य कन्सेप्ट पाहिजे. गणित हा विषय जगातील सर्वात सोपा विषय आहे, पण ते अवघड का बरं वाटतं आपल्याला? आपण त्याची योग्य प्रॅक्टिस करत नाही, म्हणून ते विषय अवघड जातात. क्लिअर? चला पुढचा प्रश्न. आणि जर मित्रांनो तुम्हाला माझी ट्रिक मी शिकवतो ते जर तुम्हाला समजत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत गणिताची तयारी करत असेल तर ऑनलाईन बॅच आपली अवेलेबल आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही माझ्यासोबत गणिताची तयारी करू शकता. चल पुढे. आता पुढचा प्रश्न काय, एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक किती आहे? तर फरक सर 250 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती आपल्याला तेच विचारलंय. आता दर किती आहे? तर दर सर 5% इथे दिलं आहे ना, तर सर 5% आहे भागीला सर 100 मी असं लिहू शकतो. हो बस याला फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 5 एक तर सर 5, 5 दुनी तर सर 10 आणि हा 0 इथे. म्हणजे आता फक्त काय करायचं आहे, ह्यांचा सर वर्ग करायचा आहे. 1चा वर्ग सर 1, 2चा वर्ग सर 4, हे 1 0 आहे तर इथं सर डबल 0 म्हणजे 400. म्हणजे 20चा वर्ग सर 400. क्लिअर? आता बस आपल्याला काय करायचं, 1 म्हणजे जे फरक दिलं आहे ते लिहायचं. 1 म्हणजे सर 250 आणि हे 400 म्हणजे ती रक्कम. आता 400 म्हणजे आपल्याला काढायचं किती आहे? तर 400 म्हणजे सर किती? इथे फक्त मित्रांनो गुणाकार टाकायचा आहे आणि 1 भागीला आणायचा आहे. फक्त मित्रांनो आता कटछाट करा. एकंदर काय काढा, 25 चूक तर 25 चूक सर 100 आणि हे जे बाकी 3 शून्य राहिले ना, 1 2 3, हे 3 शून्य असे देऊन टाका. म्हणजे किती आहे ती रक्कम? तर ती रक्कम आहे सर 1,00,000 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 1,00,000 रुपये. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. फक्त मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काहीच तुमची कन्सेप्ट राहणार नाही. प्रत्येक क्लिअर कन्सेप्ट करतोय. पुढे अजून अवघड गणित आहे बरं का याच्यामध्ये, म्हणून म्हणतो की व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कर्क याच्यातला समजेल. चल आता पुढे बघा, 20% दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व साधारण व्याज यामध्ये फरक किती आहे? तर सर फरक आहे सर 120. यामध्ये 120 रुपये फरक आहे. तर ती रक्कम आपल्याला विचारली. आता दर किती आहे? तर दर सर 20%च आहे ना,
बरोबर. म्हणजे सर हे 20 भागिला सर मी 100 करतो. आता फक्त सर कटछाट करा. 20 एक 20, 20 पंच 100 म्हणजे एकास 5. आता एकास 5 याचं करायचं आहे मला वर्ग. बरोबर. 1चा वर्ग सर 1, 5चा वर्ग सर 25. बस. आता हे 1 म्हणजे किती आहे, जे आपल्याला फरक दिला आहे. 1 म्हणजे फरक आहे सर 120 आणि हे 25 म्हणजे सर किती, हे 25 म्हणजे सर मला काढायचं आहे. इथे सर मी गुणाकार टाकतो आणि हा 1 भागिले आणतो आणि बस फक्त कटछाट करायचं आहे सर मला. बरोबर. 25 दुणी हा 0 पहिले लिहून टाका. 25 दुणी 50, 50शी 0, हातच्याला 5, 25 एक 25 आणि 5, 25 आणि 5 सर 30. म्हणजे ती रक्कम कोणती आहे, तर ती रक्कम आहे सर 3000 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 3000 रुपये. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं. क्लिअर. चाल पुढे. आता पुढचा प्रश्न तेच मित्रांनो परत मग सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला मी शिकवतोय समजत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक येऊ द्या. चाल पुढे. आणि जर मित्रांनो ह्या व्हिडिओला 5K जर व्हिडिओ गेला हा, तर पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येईल. म्हणून तुमची प्रायोरिटी अशी बनते की व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करणे. ठीक आहे. जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर केलं, तुम्ही जसं सांगताल, तुम्ही जो टॉपिक सांगसाल कमेंटमध्ये तसं सांगा, तोच टॉपिक आपण पुढे घेऊयात. आणि टॉपिक कसे घ्यायचेत, फक्त PYQ 2024 मधले आणि तुम्ही सांगितलेलं टॉपिक त्याच्यावरती आपण व्हिडिओ येईल. क्लिअर. 5K व्हिडिओ हा गेला की पुढचा व्हिडिओ तुमचा येईल. चाल पुढे. आता काय आहे, दशादशे 20 दराने, दशादशे 20 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व साधारण व्याज यामध्ये 360 रुपयाचा फरक आहे, तर ती रक्कम कोणती आहे. आता हा गणित मित्रांनो 3 गणित आपण बघितलेला आहे. हा गणित मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क असेल. हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि याचं तुम्ही कमेंट करायचं आहे की याचं उत्तर काय आहे नक्की. ठीक आहे. तुमची कमेंटची वाट बघतोय मी. चला पुढे. आता पुढचा प्रश्न. आता प्रकार नंबर मित्रांनो 5 घ्या. प्रकार नंबर 5 काय म्हणतंय. चला तुमच्याकडे हेडिंग द्या प्रकार नंबर 5. प्रकार नंबर 5 काय म्हणतं बघा. 1000 रुपये काय आहे, तर सर 1000 रुपये रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10% दराने सरळ व्याजाने व 1000 रुपये रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10% वार्षिक चक्रवाढ व्याज दराने गुंतविल्यास दोन्ही गुंतवणुकीत मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेमध्ये किती फरक पडेल किंवा फरक असेल. आता मागच्या गणितात काय होतं, फरक होता आपल्याला मुद्दल विचारत होते. याच्यात मुद्दल आहे सर, फरक विचारलाय. बरोबर. चला फक्त काय सोपं आहे गणित हा, त्याच्यापेक्षाही सोपा आहे. बरोबर. फक्त याला काहीच करायचं नाही, 2 सेकंदात हा गणित सॉल्व्ह होतो. बघा कसं सॉल्व्ह करायचं होतं सर याला. पहिले मी काय करतो सर, बघा रक्कम किती आहे, तर सर 1000 आहे. तर सर मी हे मुद्दल करणार 1000 गुणिला दर किती आहे, तर सर 10% आहे. तर सर हे 10% भागिला सर 100. आता परत तीच मुद्दल आहे 1000 रुपये, तेच वर्ष आहे 2 वर्ष आणि हे 10%च दर आहे, म्हणजे गुणिला परत सर 10 भागिला सर 100. बस मित्रांनो फक्त याला कटछाट करायचं आहे मला. तुमची जी काही आहे यांचा फरक निघून जातो. 1 0 1 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, 1 0 2 0 1 0 2 0 कॅन्सल. उरलं काय, फक्त 10. म्हणजे 10 रुपयांचा मित्रांनो डिफरन्स आहे किंवा 10 रुपयाचा फरक त्यांच्यामध्ये आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 10 रुपये. किती वेळ लागला मित्रांनो. नाहीतर विद्यार्थी हे गणित वाचलं की डायरेक्ट स्किप करतात किंवा काहीतरी तुक्का मारतात. तुक्का मारायची गरज आहे काहीच नाही, फक्त तुमची ती कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर झाली की सर्व गणितं क्लिअर होतात. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्व हे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्यवस्थित फक्त तुम्ही बघून घ्या याच्यानुसार. आणि आपण हळूहळू सर्व टाकतोय. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत गणिताची तयारी करायची असेल तर ऑनलाईन बॅच आपली अवेलेबल आहे. माय विघ्नहर्ता हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये गणिताची तयारी तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. बरोबर. चाल पुढे. आता पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणताय सर. बघा 8500 रुपये 8 दराने होणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील अंतर किती आहे. अंतर म्हणजे काय, तर फरकच आहे सर. बरोबर. अंतर म्हणजे फरकच आहे ना. बस सर याला आता काढायचं आपल्याला. रक्कम किती आहे सर, तर 8500. तर सर 8000 हे 500 आहे गुणिला दर किती आहे, तर दर सर 8 आहे. तर सर मी हे 8 भागिला सर 100 करणार. पण सर मला हे 2 वेळेस करायचं आहे, हे समजून घ्या.
मागच्या वेळेस 2 होते, आता इथं मला 2 वेळेस करायचं आहे, म्हणजे परत सर 8/100. बस फक्त सर याला कटछाट करायचं आहे मला. 1 0 2 0 1 0 2 0 5 दुनी तर सर 10 आणि हा 0 सर इथं 5 1 तर सर 5 5 7 तर सर 35. आता बघा 4 दुनी तर सर 8 4 5 तर सर 20. आता राहिलं काय 8 दुनी तर 16 म्हणजे सर 17 गुणीला हा 16 राहिलाय भागीला सर 5. आता फक्त सर ह्या 16 आणि 17चा गुणाकार करा. तुम्हाला जर येत नसेल तर सरळ असा करा 17 गुणीला सर 16 7 च कम तर सर 42 2 हच्च्याला 4 बरोबर. इथं 6 1 6 7 1 7 11 11 आणि 6 11 आणि 6 सर 17 17 7 हच्च्याला 1 1 आणि 1 2 आणि हे 2 म्हणजे 272. म्हणजे सर 200 हे 72 भागीला किती आहे तर सर 5 आहे. आता हे वेळ कसं लागलं इथं तुम्हाला सॉल्व करायला हे सांगितलं म्हणून वेळ लागला, नंतर डायरेक्ट तिथं होतं आहे बरोबर. चाल आता बस याला भाग द्या सर. 5 1 5 5 5 तर सर 25 उरले किती 2 त्याला 2 जोडले 5 शुक तर सर 20 हे 2 उरले त्याला 0 जोडले म्हणजे इथं पॉईंट दिले 5 शुक तर सर 20. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं मित्रांनो, डिफरन्स किती आला आहे 54.4 रुपये. 54.4 रुपये असेल आपला डिफरन्स आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे बरोबर. चला ऑप्शन क्रमांक असेल माझा 3रा आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ह्या गणिताला सॉल्व करू शकता. क्लिअर. चल पुढचा प्रश्न बघा. आता काय आहे, दशादशे 10% दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल असा आपल्याला प्रश्न आहे. आता फक्त काय करायचं मित्रांनो, बस मी तुम्हाला काय म्हटलं आहे मुद्दल किती आहे तर सर मुद्दल आहे सर 800 रुपये. तर सर मी हे 800 करणार हे सर 800 रुपये गुणीला दर किती आहे तर सर दर 10% आहे. तर मी काय करणार सर हे 10 भागीला सर 100 करणार, परत दुसऱ्या वेळेस डबल करणार 2 वेळेस करणार हे 10 भागीला तर सर 100. फक्त सर याला कटछाट करायचं आहे बरोबर. 1 0 2 0 1 0 2 0 1 0 1 0 1 0 1 0 उरलं काय फक्त सर 8 म्हणजे हे 8 काय आहे तर 8 रुपये आहे फरक त्या दोघांमध्ये सर. 800 रुपयाची मुद्दलाची 2 वर्षात सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामध्ये फरक किती निघतो तर फरक निघतो सर 8 रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 8 रुपये. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. चल पुढे. जर मित्रांनो तुम्हाला परत सांगतो व्हिडिओ जर आवडला असेल जी मी हे शिकवतो ते समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. जर ह्या व्हिडिओला 5K व्ह्यू आले तर आपण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकर घेऊन येणार. चला आता प्रश्न काय, दशादशे 10 दराने 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती असं आपल्याला प्रश्न आहे. आता मित्रांनो हा गणित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. इथेच आपण थांबूयात. हा व्हिडिओ आपण जो 4था व्हिडिओ असेल ना आपला प्रकार नंबर 6 आणि 7 8 पुढे त्यांच्यामध्ये हा गणित आपण सॉल्व करू आणि पुढे जाऊयात. ठीक आहे. इथेच आपण थांबूयात. जय हिंद जय महाराष्ट्र.